फोटो न्यू नये म्हणून म्हाताऱ्यानं काय काय केले। द्या। अधिपती, तुम्ही नंबर मागितला आणि मॅडमनी लगेच दिला? का नाही देणार? संशय नाही आला त्यांना? आला ना संशय? आला ना? बारीक मध्ये म्हणजे मी फोन नंबर मागितला असा संशय आला त्यांना? सुनबाई काय बोलल्या का तुम्हाला? कशाबद्दल? डॉक्टरांचा नंबर पाहिजे असं काय? हा हा? तसंच तसंच, पण तो काही इशे नाही, ते सगळं आम्ही आमच्यावर घेतलं, ते इशे तुम्ही सोडा, तुम्ही बोलून घ्या डॉक्टरांसंग। मी काय म्हणते, तुम्हीच बोला काय? डॉक्टरांशी, तुम्हीच बोला ना प्लीज। मी काय बोलणार? मी सांगते ना। हे असलं काय आपण कवा उभ्या आयुष्यात कवा काय कराय ना, आता कशाला करू? अहो पण अधिपती, मी फोन केला तर भुवनेश्वरी मॅडमना संशय येईल ना, आणि चुकून माकून जर त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की मी फोन केला होता तर तुम्ही खोटे पडाल आणि त्या किती चिडतील। म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बोला प्लीज। आणि हे बघा, आपण काही कारस्थान करत नाही, फक्त चौकशी करतोय। प्लीज तुम्ही करा ना फोन, आपल्याला निदान कळू तरी दे की त्यांना काय आजार आहे। नो, तुम्हाला नंबर पाहिजे होता तो दिला, आता तुम्ही अजून काय वाढवू नका बस। पण मी तुम्हीच बोला नीट आणि काय तुमची असेल ती शंका एकदाची दूर करा, आणि ह्यो विषय कायमचा बंद करून टाका। आता ह्या विषयावर आपल्या दोघात चर्चा होणे नाही, कळलं? अधिपती, हा, चुकलं माझं, चुकलं। ठेवा तुमचा फोटो तुमच्याकडं। प्लीज 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 डॉक्टर, फोन उचला। का उचलत नाहीये ते फोन? कामात असतील। मेसेज करू का? नको नको, थोडा वेळ वाट बघते आणि मग परत ट्राय करते। शांत हो दुर्गे, रडू नकस। हे घे। ताई, थोरल्या सरकारांच्या वाट्याला कोणी बी जाऊ नये बाई। असं येड्यावानी झटका आल्यासारखं मारत सुटतात। बघितलंस, पायावर कणानं काट्या हाणल्यात ग त्यांनी। हे बघ, डोळा फुटता फुटता राहिला माझा। दुर्गे शांत हो। अगं पण तुला गुपचूप करायला सांगितलं होतं ना व?
अगं ताई गपचूपच गेलतो की ग. सकाळच्या गोळ्या घेऊन ते दुपारपर्यंत झोपतात. यो अंदाज घेऊनच आम्ही दोघं बी गपचूप त्यांच्या खोलीत गेलतो. बरं कसलं काय, आम्ही गेलो आणि खाड करून उठूनच बसले की ते. आणि ताई कुणी बी तो फोटो हलवू नये म्हणून का नाही त्या म्हाताऱ्यानं दोरी बांधून ठेवली होती. दुर्गे, तोंड सांभाळून बोल. या घरचे मोठे मालक आहेत ते. अगं वय ताई, अगं पर थोरले सरकार का नाही आता हळूहळू जागा व्हायला. म्हणजे बघ की एरवी का नाही 10-10 तास झोपून असतात आणि आता टक्क जागच असतात ग. अगं साधी पिन पडली तरी जागा होत्यात. आणि ताई तुला सांगू, त्यांच्या अंगात का नाही ताकद आली आता. अगं बघ की मला का नाही असं एका हातानं ढकललं तर मी भिंतीवर आदळले ग. आता नाही काढू शकत ग तो फोटो. हा ठीक आहे ठीक आहे, राहू दे आता. आता जर तो फोटो काढायला गेलो तर आणखीनच चवताळतील. तू जरा गपच राहा. वय ताई, पण मला का नाही वेगळीच शंका आल्या. काय? म्हणजे सुनबाई त्यासनी काय चोरून चोरून औषधं देत नसेल ना व? कारण एवढ्या वर्षामध्ये का नाही मी एवढी सुधारणा बघितली नाही ग त्यांच्या तब्येतीमध्ये. आता तू बघ बाई नक्की काय हाय ते. आई ग, डोसकं बी दुखायलंय, पाय बी दुखायला ताई. मी जरा जाऊन पडते हा. आई ग दुखायलंय माझं समजत आहे. आणि तो माल आला असेल तेवढा चेक करून घेऊ की आजच्या आज. जो माल खराब असेल तो इथनच लगेच रिटर्न पाठवू. सप्लायर संग मीटिंग केलं मी फॅक्टरी. तेवढं बघ लवकर आज. अरे पण त्या निखिलने मध्ये डोकं टाकलं तर? मला फोन करतो बिंदास. चालेल. बघतो सर. खाली कसं काय आला? वर जावा तुम्ही. काय काय म्हणता? वर जाऊ, तुम्हाला खाली कोणी सोडलं? वर जाऊ तुम्ही. फिरू नका इथे, घर बाहेर चला. वर जावा. जावा हो, वर जावा सर. ओ जावा. काय काय पाहिजे आहे? हा? मदत पाहिजे. चारुहास सरांना डॉक्टरांची गरज आहे, वेगळ्या डॉक्टरांची गरज आहे. त्यांना मदतीची गरज आहे. हे डॉक्टर तर फोन नाही उचलत आहेत. दुसऱ्या डॉक्टरांशी गोळ्यांची नावं सांगून क्रॉस चेक करू का? कोणाला करू फोन? फुलपगारे सरांचे जावई डॉक्टर आहेत, त्यांना फोन करते. हा बोल अक्षरा. कामात आहात? नाही नाही, बोलू शकतो मी, बोल. सर तुमची एक मदत हवी होती. तुमचे जावई डॉक्टर आहेत ना? हा का ग? ते मदत करतील का मला? का नाही करणार, सांग मला काय प्रॉब्लेम आहे, मी लगेच बोलतो त्याच्याशी. ओके सर, मी तुम्हाला काही गोळ्यांची नावं पाठवते. त्यातली 1-2 अर्धवट आहेत, थोडासा अंदाज घ्यावा लागेल. फक्त त्यांच्याशी बोलून त्या कशावरच्या गोळ्या आहेत हे मला सांगू शकाल? सांगेल ना तो. तू फक्त मला गोळ्यांची नावं पाठव आणि मी असं करतो त्याचा नंबरही तुला पाठवतो. डिरेक्टली तुम्ही दोघं बोलून घ्या. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे हे गोळ्यांचं काय मध्येच? नाही, फक्त क्रॉस चेक करायचं आहे सर. आणि हा, त्यांना सांगा की ह्या गोळ्या 7-8 वर्ष सुरू आहे. सांगतो मी, सांगतो. आणि हा, तुझं शाळेत येण्याचं काही ठरलं का? नाही ठरलं सर अजून, पण मी लवकरात लवकर कळवते तुम्हाला. बाय. हॅलो. हॅलो, कोण बोलतोय? सर मी भुवनेश्वरी मॅडमची सून बोलतेय.
हां बोला, काय काम आहे? मला फक्त एक विचारायचं होतं. काय? चारुहास सरांना नेमकं काय झालंय? नाही म्हणजे गेली 7-8 वर्ष एवढ्या गोळ्या सुरू आहेत त्यांना. काही गंभीर आजार आहे का त्यांना? तुम्ही का फोन केलाय मला? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम कुठे आहेत? आहेत त्या घरी आहेत. अहो मग त्यांना विचारा, मला का फोन केलाय? सर तुम्हाला डिटेल्स माहीत असतील म्हणून विचारलं. मला सांगा, तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्या आजाराबद्दल माहिती आहे आणि त्वरित त्यांचे ट्रीटमेंट पण चालू केलेली आहे. पण तुम्ही आता का त्याच्यामध्ये पडताय? माझे सासरे आहेत ते सर. मला काळजी वाटते म्हणून विचारते मी. मॅडम, ते माझे पेशंट आहेत आणि तुमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांची मला आहे. आणि मुळात तुम्हाला काय कळतं यातलं? समजा मी तुम्हाला सांगितलं मी अमुक अमुक गोळ्या देतो त्यांना, तर तुम्ही काय करू शकणार त्याचं? तुम्हाला काय कळणार आहे काय त्यातलं? मग कशाला प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवताय? सर तुम्ही शांत व्हा. तुम्ही चिडू नका प्लीज. मी तुम्हाला कुठल्या गोळ्या देताय हे नाही विचारत आहे. फक्त त्यांना काय झालंय एवढंच विचारते. समजा मी तुम्हाला सांगितलं की त्यांना सिझोफ्रेनिया झालाय किंवा पार्किन्सन झालाय, तर तुम्ही त्याच्यावरती उपचार करू शकता काय? तुम्ही डॉक्टर आहात का? नाही सर. मग तुम्हाला याची चौकशी का? हो तुम्ही शांत व्हा. तुम्ही चिडताय का? मी शांतपणे बोलतेय तुमच्याशी. कोणी कधी काही येऊन कसंही प्रश्न विचारतील आणि मी चिडणार नाही. आणि मुळात तुम्ही मला असे प्रश्न विचारू नका आणि मला पुन्हा पुन्हा फोनही करत जाऊ नका. फोन ठेवा आता. मी बोलतो भुवनेश्वरी मॅडमशी. नाही त्यांना नका त्यांना नका सांगू. कशाला गेला त्याला मदत मागत फिरायला हो? हा काय जंगलात येऊन पडलाय सा काय? काय मदत फिदत मिळत नसते इथं. हात बीत जोडू नका. ही असली नाटकं माझ्या समोर करायची नाहीत. माझ्याकडनं काय मदत फिदत मिळत नसते तुम्हाला. आणि आईसाहेब जे करतात त्यासनी शांतवाणी करून द्या. त्यांचं काम वाढवून ठेवू नका असं ही असली काहीतरी नाटकं करून. असलं काही करू नका. हेच तुम्हाला सांगतोय मी. अजय यांचा काय डोस चुकलाय काय बघ. नीट यांच्या औषध पाण्याचं बघ. वर घेऊन जा यासनी. काय तुझ्या भाषेत समजाव. आईसाहेब एवढं करतात तुमच्यासाठी. चेहऱ्यावर काहीतरी कृतज्ञतेचे भाव आहेत का? माणसाचा चेहरा बघ. काही किंमत आहे का या माणसाला त्याची? शांत व्हा. बघ ना कसं बिचार झालंय ते. अवस्था बघ त्यांची. विचार दिसाली. अरे बघ ना रे कशा पायी ओरडतो यास. मी बोलते ना त्यांच्याशी बोलते. तुम्ही चला चला खोलीत चला तुमच्या. नाही गोळ्यात वय वय माहितीये मला. मी सांगते. ऐका. अहो तुम्हाला खोलीत हुडकलं म्हणलं गेलो कुठं अचानक. चला भाऊ चला खोली चला. धनाजी तुला आवाज ऐकू येत नाही धनाजी? हे बघितलं ह्याच्यावर माझ दाखवत. ह्यानं काय वाईट केलं तुमचं आता? हा ए धनाजी घेऊन जा. यांच्या खोलीचे पडदे बिडदे सगळे उघडे ठेवा. खोल्यावानी करता येते. फिरू नका इकडे घरभर. आमच्या डोसक्याचा ताप वाढवून ठेवू नका. शांत घेऊन जा की बाबा. ए चला नगा तारास करून घेऊ. चल काय झालंय? धनाजी ए धनाजी घेऊन जा गेले. अधिपती मला बोलायचंय तुमच्याशी. इथे नको. आपण बाहेर जाऊया. या ना प्लीज 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 या ना. मला बोलायचंय. चल नाही देणार नका त्रास करून घेऊ. काय करणार? माझं पण चालत नाही ना. धनाजी जा तुझं. बस नका त्रास करून घेऊ. बस काय? तुझ्या आई बाबांनी ताईला पैसे परत केले? हो.
अगं पण हिरा तू का दिलेस त्यांच्याकडे पैसे? हिरा, या पैशांच्या जोरावर तुम्ही फार प्लॅनिंग केलं होतं आणि हे पैसे आपले होते ना? आई बाबांनी मला न सांगता चोरले ते पैसे. चोरले? यार तुझ्या आई बाबांना काही कळतं की नाही? का केलं त्यांनी असं? सद्गुणांचा पुतळा आहेत ना, मला म्हणाले कष्टाने पैसे कमव. मग हे पैसे काय दरोडा टाकून काढले होते का मी? एवढी रिस्क घेतली होती तेव्हा मिळाले हे पैसे मला. अगं पण आता गेले ना. हिरा, तुला साधे पैसे नाही सांभाळता आले? तुझ्याकडून ना एक काम धड होत नाही हिरा. अरे तू माझ्यावर का चिडतोयस? हे पैसे मी चढले होते ना. हा, पण ते सांभाळे नाहीत ना. झालं काय? प्रॉब्लेम झाला. काय आता काय झालं? मी डॉक्टरांना फोन केला होता. केला ना, बरं झालं. मग तो इश्यू नको आता. पुढचं तरी ऐका ना अधिपती. काय प्रॉब्लेम काय झालं ते सांगा. ते डॉक्टर पिक्टरचं मला काय ऐकायचं नाही आहे. तेच सांगते आहे, डॉक्टर चिडले माझ्यावर. का? मी त्यांना चारुहास सरांच्या तब्येतीविषयी विचारलं म्हणून. ते मला म्हटले की भुवनेश्वरी मॅडमना सगळं माहिती आहे, मग तुम्ही कशाला विचारताय? मी तुम्हाला किती वेळा सांगत असतो याच्यात पडू नका, तरी तुम्ही ऐकतच नाही. सगळं तुम्ही स्वतःचं खरं करताय. आता तुम्ही नका ना चिडू. चिडत नाही, पण तुम्ही फोन नाही करायला पाहिजे होतं. अहो, काहीतरी कळेल म्हणून मी फोन केला ना. ते झालंय काहीतरी भलतंच. आता काय करायचं? आता तुम्ही आता काय करायचं नाही आहे. तुम्ही ग बसा. जेवढं केलं तेवढं बाद झालं. पण डॉक्टरांनी भुवनेश्वरी मॅडमना सगळं सांगितलं तर? तुम्ही लोड घेऊ नका. मी बोलतो आई साहेबांसंग. तुम्ही लोड घेऊ नका. काय? सुनबाईंनी तुम्हाला फोन केलता? हो मॅडम. काय विचारत होत्या? चारुहास सरांना काय आजार आहे असं विचारत होत्या. मग तुम्ही काय सांगितलं? नाही, मी काही नाही सांगितलं. उलट मी चिडलो, कारण आजवर तुमच्याशिवाय कोणी काही विचारलं नाही याबद्दल, म्हणून मला शंका आली. आणि सॉरी मॅडम, मी जरा चिडलो हा त्यांच्यावर. नाही ठीक आहे, तुम्ही त्याचा काही लोड घेऊ नका. पण मॅडम, अचानक का फोन केला हो त्यांनी? दुसऱ्या डॉक्टरांना दाखवायचा विचार आहे का तुमचा? नाही, तसं काही नाही. आता इतकी वर्ष तुम्ही त्यांचा इलाज करताय, तुम्हाला समज माहित आहे. दुसरा डॉक्टर कशा पायी बघू आम्ही? नाही, पण तुम्ही बरं केलं काही सांगितलं नाहीत. ते काय घरच्यांना उगा टेन्शन न ग म्हणून आम्ही घरच्यांना काही सांगितलेलं नाही. आणि परत जर का आमच्या सुनबाईंचा फोन आला तर घ्यायचा नाही. काय हो. काय त्या जरा शिकलेल्या आहेत ना व, त्यांना समजातलं समज कळतं. त्यांना जरा समज जाणून घ्यायचं असतंय. ठीक आहे मॅडम, पण तुम्ही जे काय उपचार करताय ते चालू ठेवा. उपचार तुमच्याकडनंच होणार. ठेवा फोन. ओके मॅडम. बरं झालं आलात. तुम्हालाच फोन लावत होतो आम्ही. होय काय? का हो? बोला की काय काम? एवढा तडकाफडकी तुम्ही आमच्याकडनं नंबर नेलायसा. म्हणलं विचारावं तुमचं डॉक्टरशी काही बोलणं झालं काय?